निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चॉकलेट रोल. लहान मुलांना तर खूपच आवडतात, पण मोठ्यांनाही ते खूपच आवडतील असे चॉकलेट रोल बनवणार आहोत. तर त्यासाठीचं लागणारं साहित्य पाहूया. आपण या मेजरमेंट कपनी सर्व साहित्य हे मोजून घेतलेलं आहे. हे 1 कप आपण मैदा घेतलेला आहे इथे. त्यानंतर याच कपाच्या मापात आपण दूध घेणार आहोत मोजून अर्धा कप. हे चॉकलेट बार घेतलेला आहे आपण. हा डार्क आहे. हा मिल्क कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर कोको पावडर घेतलेली आहे आपण 2 चमचे. त्यानंतर ही बेकिंग सोडा घेतलेला आहे आपण अर्धा टेबलस्पून. साखर पावडर घेतलेली आहे आपण अर्धा कप. त्याच्यानंतर मेल्ट करून आपण हे बटर घेतलेलं आहे 2 चमचे घ्यायचा. त्यानंतर आपण इसेन्स घेतलाय 1 चमचा. अगदी एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला हा चॉकलेट रोल्स बनवायचा आहे. खायला खूपच छान लागतो. एकदा खायला सुरुवात केली की ते पटकन संपून जातात. 1 कप आपण मैदा घेतलेला आहे. त्यानंतर आपण अर्धा कप हे साखर पावडर घेतलेली आहे. त्यानंतर बेकिंग पावडर घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर कोको पावडर घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ते. त्यानंतर बटर घालून घ्यायचं आहे. मेल्ट बटर आहे हा. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स आपण 1 चमचा घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दूध घालून घेणार आहोत अर्धा कप. जसं लागेल त्या प्रमाणात आपण दूध घालून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेऊ. पाहू शकता लागेल त्या प्रमाणात आपण दूध घालून घ्यायचं आहे. अर्धा कप दूध घ्यायचं आहे. अगदी आता 1 चमचा दूध घालून घेऊ. छानपैकी मिक्स झालेलं आहे आता. आणि अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. आता रोल बनवायला ठेवूयात आपण. पाहू शकता आता आपण हे पॅन तापून घेतलेला आहे आणि त्यावरच हे घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवायची आहे. माझ्या ह्या नवनवीन रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की कळवत जा आणि रेसिपीला लाईक करत जा. पाहू शकता का आपण हे पलटी करून घ्यायचं आहे. अलगद अशा ह्या कडा सुटतात. पलटी करून घ्यायचं आहे आणि हे झाल्या आपण लगेच त्याचा रोल बनवून घ्यायचा. दोन्ही साईडनी शेकून घेऊ अगोदर. आणि आपल्याला हव्या त्या आकाराचा रोल बनवून घ्यायचा. आता इथे मी गरम असताना
छानपैकी असा रोल बनवून घेतलेला आहे. पाहू शकता असा हा रोल बनवून आपण साईडला ठेवून देऊया. आता दुसरं अशाच प्रकारे करून घ्यायचं. आता आपण ह्याला पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनी छानपैकी शेकून घ्यायचं. आपण हे झाल्या लगेचच रोल करून घेणार आहोत. गरम असतानाच पाहू शकता अशा प्रकारे आपण रोल केलेला आहे. ते मला दाखवते किती छान रोल झालेला आहे पहा. आता आपण अजून सर्व हे अशाच प्रकारे करून घेऊयात. पाहू शकता आपले असे हे रोल तयार झालेले आहे. आणि आपण ओव्हन मध्ये हे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. आता या रोल मध्ये आपण स्टफिंग करून चॉकलेटचं थोडे ड्रायफ्रुट्स घालून स्टफिंग करून घेणार आहोत. असं मिक्स करायचं आहे. साईडला ठेवून त्यानंतर आपण ही बाग घेतलेली आहे. तिला आपण आता कापून घेऊया. त्यामध्ये आपण मेल्ट केलेले चॉकलेट घालून घेऊया. म्हणजे आपल्याला स्टफिंग चॉकलेटची छान करता येईल. तर हे प्रथम आपण मिक्स केलेले ड्रायफ्रुट्स ते घालून घ्यायचे. आणि मग त्यानंतर चॉकलेटचं स्टफिंग करून सेट होण्यासाठी आपण ठेवून देऊ. प्रत्येक रोल मध्ये आता आपण करून घेऊ. अशा प्रकारे आपलं हे छानपैकी स्टफिंग झालंय आणि ते फ्रीजर मध्ये ठेवून देऊ. असंच आता आपण दुसऱ्या रोल मध्ये घालून द्यायचं आहे. पूर्ण आपण खाली जायला म्हणजे खायला ते क्रंची आणि छान लागतं. आणि आता चॉकलेटचा बेस त्यावर घालून आणि हे सेट होण्यासाठी आपण ठेवून द्यायचं. पाहू शकता अशा प्रकारे आपला चॉकलेट रोल तयार झालेले आहे आणि खूपच छान. अगदी लहान मुलांना तर आवडतीलच, पण मोठेही आवडीने खातील असं आपले चॉकलेट रोल तयार आहे. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.